नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे या आन्सर शीटवर. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच झालेला हा आपला पेपर आहे आणि त्याची उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील ते सुद्धा कळणार आहे. इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र 40 गुणांचा हा पेपर आहे आणि 2 तासाचा वेळ हा आपल्याला दिला जाईल. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा या ठिकाणी 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, दिसते आपल्याला व्यवस्थित, आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गाळलेल्या जागेसाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा सूचना लक्षात घ्या. विधानं आपल्याला या पद्धतीने पूर्ण लिहायची आहे आणि उत्तर त्या ठिकाणी टाकायचे आहेत. फक्त अशी उत्तरं लिहू नका. जर तुम्ही अशी उत्तरं लिहिली फक्त तर तुम्हाला अर्धाच मार्क्स मिळणार आहे. म्हणून केव्हाही आपल्या इतिहास भूगोलाच्या गाळलेल्या जागा लिहित असताना अशाच पद्धतीने पूर्ण गाळलेल्या जागा लिहित चला. बघा पहिलं, इसवी सन 1992मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 2. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. 3. भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. या पद्धतीने जर तुम्ही 3 गाळलेल्या जागा पूर्ण केल्या असतील तर आपल्याला या प्रश्नाला 3 गुण मिळतील. ब भाग, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. 3 गुणांसाठी. बघा पहिला गट, त्यातली चुकीची जोडी आहे ज्योती मापसेकर महिला आयोग. त्यानंतर दुसरा गट आणि त्यातली जोडी चुकीची आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ. आणि तिसरा गट आहे त्याच्यातली चुकीची जोडी करनाम मल्लेश्वरी बॅडमिंटन. या पद्धतीने आपण चुकीची जोडी ओळखायची आणि लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा 4 गुणांसाठी. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2. पहिलं, तुम्हाला माहीत असलेली मराठी वृत्तपत्रांची नावे. 4 नावं आपल्याला लिहायची आहेत. सामना, देशदूत, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत. या व्यतिरिक्तही तुम्ही लिहिली तरीही चालणार आहे. दुसरं, भारतातील महत्त्वाची बंदरे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोचीन. त्यानंतर तिसरं, अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान. पहिली चाचणी इंदिरा गांधी आणि दुसरी चाचणी अटल बिहारी वाजपेयी. या पद्धतीने आपण ही कृती पूर्ण करायची आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा मित्रांनो. ब भाग, थोडक्यात संकल्पना लिहा. कोणत्याही 2 टिपा लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. भारतातील वनस्पतींवर आधारित व्यवसाय. बघा या पद्धतीने आपल्याला उत्तरपत्रिका मिळणार आहे. त्यावर आपण आपली स्वतःची माहिती लिहायची आणि अशा प्रकारे पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे. रिकाम्या जागा पूर्ण लिहायच्या आहेत, अचूक उत्तरं त्या ठिकाणी टाकायची. त्यानंतर चुकीची जोडी या पद्धतीने लिहायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना चित्र पूर्ण करा. वृत्तपत्रांची नावं, महत्त्वाची बंदरं, त्यानंतर कृती, अणुचाचणी घेणारे पंतप्रधान. या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला टिपा लिहा. त्यातली पहिली टीप आहे भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय. जयपूर फ्रूट तंत्रज्ञान. या ठिकाणी शॉर्ट उत्तरं दिलेली आहेत.
आपण जरा सविस्तर उत्तर पाहू. बघा या ठिकाणी पहिली टीप आहे, भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय. या ठिकाणी ही टीप इथून तर इथपर्यंत कमीत कमी 4 पॉईंट आपण या ठिकाणी लिहिले तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील. पुढची टीप आहे, जयपूर फ्रूट तंत्रज्ञान. बघा या ठिकाणी त्याचं उत्तर हे 4 पॉईंट. पुढचं आहे, गीत सेठी यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी. या ठिकाणी त्यानंतर प्रश्न तिसरा, सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा हे सहकारण स्पष्ट करा आणि त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर. या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. त्याचं उत्तर पाहू. बघा या ठिकाणी हे उत्तर, हे 3 पॉईंट दिलेले आहेत. पुढचा 1 पॉईंट. या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढचा आहे, प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले. त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी हे त्याचं उत्तर. अशाच पद्धतीने आपण पॉईंटने उत्तर लिहिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. हा झाला तुमचा तिसरा प्रश्न, सहकारण स्पष्ट करा म्हणून. आता पुढचा प्रश्न पाहू, चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, फक्त 4 गुणांसाठी. पहिलं, वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. बघा या ठिकाणी हे उत्तर सहकारण स्पष्ट करामध्ये. त्यानंतर पुढचं, समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे. बघा ही समाज कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्टे, 4 उद्दिष्टे लिहायची आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार निर्माण करता येतो. कसा निर्माण करता येतो. बघा याचं उत्तर आहे, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे 25 ते 30 शब्दात, 4 गुणांसाठी. पुढचा 5वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. पहिलं बघा, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते. या ठिकाणी त्याचं उत्तर. आणि हे पुढचे प्रयत्न. कमीत कमी 6 पॉईंट लिहा, म्हणजे आपल्याला 3 गुण नक्की मिळतील. पुढचा प्रश्न, आजची वृत्तपत्रे समाजसेवेची कोणती कामे करतात. ही कामे
पुढचा प्रश्न, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? बघा याच ठिकाणी त्याचं उत्तर, दूरदर्शन या माध्यमात झालेले बदल. हे 6 बदल लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 6वा, राज्यशास्त्र. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद राष्ट्र नाही? उत्तर आहे चीन. दुसरं, पुढीलपैकी वसुंधरा हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. उत्तर आहे वसुंधरा. प्रश्न 7वा, चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. हे विधान चूक आहे. त्याचं सहकारण पाहू आपण. या ठिकाणी अशा पद्धतीने सहकारण आपण या ठिकाणी स्पष्ट करायचे आणि पूर्ण गुण मिळवायचे. पुढचं आहे, श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी शासनाने शांती सेना पाठवली. त्याचं उत्तर पाहू. बघा या ठिकाणी हे उत्तर. पुढचा प्रश्न, पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. बघा तिसऱ्याचं सहकारण. या पद्धतीने हे विधान बरोबर आहे आणि त्याचं कारण. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा, संकल्पना स्पष्ट करा. 1 मॅकमोहन रेषा आणि दुसरा आहे दहशतवाद. बघा हे मॅकमोहन रेषा. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. हे 3 पॉईंट आणि पुढचे हे उत्तर. मॅकमोहन रेषा याचं उत्तर. पुढची टीप आहे आपली दहशतवाद. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर ब भाग, संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 1-2 गुणांसाठी. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा अरबी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चिनी. पुढची कृती आहे, पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम. आम्लजन्य पर्जन्य, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, नद्यांचे समुद्राचं वाढते प्रदूषण, नद्या तलाव आटणे, पावसाचं प्रमाण कमी होणे. या पद्धतीने आपण पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम लिहायचे आहेत आणि या दोन्हींपैकी एक कृती पूर्ण करायची आहे. पुढचा शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची कामे लिहा. बघा आपण त्याचं उत्तर पाहू. या ठिकाणी ही संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती आणि ही तिची कामं. ही 4 कामं आपण लिहायची आहेत या ठिकाणी आणि 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा. बघा त्याचं उत्तर. हे उत्तर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.